कार अकोल्याहून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर येत आहे। मध्यरात्रीच्या सुमारास किरकोळ वादातून एक तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। ही घटना डाबकी रोड परिसरात घडली असून संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 18 मार्चच्या रात्री फिर्यादी शेख तन्वीर आणि त्यांचा मित्र माविश अमन हे पानपट्टीवर गेले असता तिथे आधीच उपस्थित असलेल्या आरोपी अर्जुन धनावत यांनी काय बघतोय असा सवाल करत विनाकारण वाद घातला। हा वाद काही क्षणात हिंसक बनला आणि आरोपीने आपल्या साथीदारासह मविशवर चाकूने सपासप वार केले। या भीषण हल्ल्यात मविशचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेतली। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार तब्बल 8 विशेष पथके तैनात करण्यात आली। डाबकी रोड आणि खदान पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या 6 तासात मुख्य आरोपीसह तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अर्जुन धनावत, अनिकेत बाळापूर आणि विशाल सिरसाट यांचा समावेश आहे। या धडाकेबाज कारवाईमुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत असून गुन्हेगारांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रेणुकानगर डाबकी रोड परिसरात, डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या परिसरात रेणुकानगरमध्ये कॅन्टीनमध्ये 2 गुटामध्ये काही वारदात झाली। एक क्षुल्लक कारणावरून त्याची मारामारी झाली आणि 3 लोक होते। त्यांनी मारामारीमध्ये चाकूचा हल्ला केला। दुर्दैवाने जे मय्यत आहे, विक्टीम आहे, त्याची उपचार दरम्यान जीएमसीमध्ये झाली। त्याचं नाव आहे शेख मवीस। हे घटनाची संवेदनशीलता बघता सर्व वरिष्ठ अधिकारी SP-पर्यंत पोलीस स्टेशनला लगेच पोहोचले होते। ताडतीने आम्ही 8 टीमचा गठन केला होता। एक LCBचा पथक, एक SDPचा पथक आणि 6 इतर पोलीस स्टेशनचा पथक। सुदैवाने 7 तासमध्ये आम्हाला जे 3 आरोपी आहे ते कस्टडीमध्ये आम्ही ताब्यात घेतलेले आहे दर्यापूरमधून आणि आता आरोपीच्या अटकेचा आमची कारवाई सुरू आहे। त्या आरोपींनी अगोदर रिझोरा पडून जाण्याचा प्रयत्न केला होता। आमची बालापूरमध्ये नाकाबंदी होती। नंतर त्यांनी अमरावतीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, तिथे पण आमची नाकाबंदी होती। दर्यापूरमधून फायनली ते MP जात होते, तर तिथून आमची टीम त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि हे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीद्वारे खदान DP पथकची उल्लेखनीय अशी कामगिरी आहे। हे तपासमध्ये आम्ही असं डिसाईड केलेलं आहे की IPS दर्जाचे अधिकारी हे तपास करणार आहे आणि व्यवस्थित जे काही फॉरेन्सिक एव्हिडन्सेस आहे, डिजिटल एव्हिडन्सेस आहे, डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहे, विटनेस स्टेटमेंट्स आहे, सर्व गोळा करून प्रामाणिकपणे प्रोफेशनल इन्व्हेस्टिगेशन असं होणार आणि जे काही नातेवाईकची मागणी आहे की आरोपीला म्हणजे त्यांना न्याय भेटला पाहिजे, नक्कीच त्यांना याच्यामध्ये न्याय भेटला। ज्वालादीप न्यूज करिता मनीष राऊत, अकोला।